नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे मित्रांनो. बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये सध्या पावसाने विश्रांती घेतली असून अनेक ठिकाणी सध्या सूर्यदर्शन आणि ढगाळ हवामान, वादळी वाऱ्यासह तुरळक भागामध्येच पाऊस पडत आहे. विशेष करून बघू शकतो की आज सायंकाळी रात्री कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस. त्यावर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, बघू शकतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून व्यापला असून अनेक ठिकाणी सध्या पावसाने बऱ्याचशा भागांमध्ये विश्रांती घेतली असून तुरळक भागामध्येच पाऊस पडण्याची शक्यता आहे. मित्रांनो, म्हणू शकतो की पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झाले असून मागील आठवड्यामध्ये राज्यात अतिमुसळधार ते जोरदार पाऊस, त्या ठिकाणी मेच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाने पडला आणि त्यामुळे म्हणू शकतो की अनेक ठिकाणी सध्या पेरणीच्या कामांना पुन्हा आता वेग आला असून बऱ्याचशा भागांमध्ये त्या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आज रात्री व उद्या पडण्याची शक्यता आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या पट्ट्यांना देखील हलका ते मध्यम, काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मित्रांनो, बऱ्याचशा ठिकाणी म्हणू शकतो की ढगाळ वातावरण आणि वाऱ्यांचा वेग वाढला असून अनेक ठिकाणी वादळी वारे वाहत असून मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक या परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात फार काही पावसाची शक्यता नाही. विदर्भात देखील बऱ्याचशा ठिकाणी वातावरण हे कोरडे राहणार असून तुरळक भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. नगर, नाशिक, इगतपुरी तसेच जालना, नंदुरबार या परिसरात हलका ते